हॅलो एव्हरीबडी, SK कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. विद्यार्थ्यांनो, TY/BCom ऑडिटिंग अँड टॅक्सेशन हा जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टचे आपण काही MCQ क्वेश्चन्स स्पेशली या विषयामधील टॅक्सेशन या पार्टचे MCQ क्वेश्चन्स पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला या चॅनलवर अशा प्रकारचे भरपूर व्हिडिओज अवेलेबल होतील जे मी काही टाकलेले आहेत आणि यानंतरही काही व्हिडिओ येणार आहेत. तुम्हाला जर असे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ MCQ इन टॅक्सेशन, TY/BCom ऑडिटिंग अँड टॅक्सेशन, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, डायरेक्ट टॅक्स. इन्कम फ्रॉम सॅलरी इन्क्लूड्स. इन्कम फ्रॉम सॅलरी मध्ये काय काय आहे? पर्याय आहे मॉनिटरी अँड नॉन मॉनिटरी बेनिफिट ड्यू फ्रॉम एम्प्लॉयर टू एम्प्लॉय. ड्यू म्हणजे देणे बाकी असणे. बी ऑप्शन आहे मॉनिटरी अँड नॉन मॉनिटरी बेनिफिट्स पेड टू एम्प्लॉई टू द एम्प्लॉयर. एम्प्लॉईने एम्प्लॉयरला दिलेले का एम्प्लॉयरने एम्प्लॉईला दिलेले? सी पर्याय काय आहे? मॉनिटरी अँड नॉन मॉनिटरी बेनिफिट्स पेड बाय एम्प्लॉयर टू एम्प्लॉई. मित्रांनो, पहिल्या पर्यायामध्ये सांगितलंय जे बेनिफिट्स आहे ते देणे बाकी आहे त्याला सॅलरी म्हणतात. दुसरा पर्यायामध्ये सांगितलं एम्प्लॉईने एम्प्लॉयरला दिलेले सुविधा किंवा पैसे. आता एम्प्लॉई एम्प्लॉयरला देतो का एम्प्लॉयर एम्प्लॉईला देतो? शाबास, एम्प्लॉयर एम्प्लॉईला देतो. म्हणजे याचा पर्याय नंबर सी हे याचं आन्सर असेल. ओके. त्यानंतर मिस्टर वाय इज गिवन ₹6,000 पर मंथ ॲज ॲडिशनल अमाऊंट अलॉंग विथ बेसिक सॅलरी फॉर द पर्पज ऑफ मीटिंग द कॉस्ट ऑफ ट्रॅव्हल बिटवीन ऑफिस अँड हिज रेसिडेन्स. ओके. ₹72,000 शुड बी शोन ॲज. अरे 72,000 काय म्हणायचं? म्हणजे त्याला पगाराव्यतिरिक्त 6,000 रुपये महिना मिळतो ना, म्हणजे 12 महिन्याचे 12 गुणिले 6 72,000 72,000 होतील. ओके. मग त्या 72,000 काय म्हटलं जातं? अलाउन्स म्हटलं का बोनस म्हटलं का परकिजिट्स म्हटलं? मी तुम्हाला अगोदरच सांगितलं याला ट्रॅव्हलिंग अलाउन्स म्हणता येईल. तर तो ट्रान्सपोर्ट अलाउन्स, तो परकिजिट्स नाही, तो अलाउन्स आहे. ओके. अलाउन्स आणि परकिजिट्स हे नेमकं काय आहे हे जर पाहिजे असेल तर आय बटनवर क्लिक करा आणि माझा तो व्हिडिओ पहा ज्यामध्ये अलाउन्सेस आणि परकिजिट्स हे मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. सॅलरी फॉर द पर्पज ऑफ एंटरटेनमेंट अलाउन्स इन्क्लूड. सॅलरी फॉर द पर्पज ऑफ एंटरटेनमेंट. एंटरटेनमेंट अलाउन्स मध्ये जी सॅलरी असते ते काय असतं? बेसिक पे असतं. बेसिक पे DA प्लस फिक्स पर्सेंट ऑफ कमिशन असतं का DA बेसिक पे प्लस DA प्लस बोनस प्लस कमिशन? ओके ओके. प्रश्न असा आहे की ज्या वेळेला एंटरटेनमेंट अलाउन्स कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला जे आपण 20% ऑफ सॅलरी काढतो ती कोणती सॅलरी असते? फक्त बेसिक सॅलरीच्या का बी आकडा दिला त्यामध्ये बेरजेची सॅलरी का सी आकडा दिला त्यामध्ये? तर याचा आन्सर बेसिक पे असा आहे. पहा. ओके. त्यानंतर मिस्टर कमलेश इज गव्हर्नमेंट एम्प्लॉई अर्निंग सॅलरी ₹6,80,000 पर एनम. ओके. 6,80,000 रुपये त्याला दर वर्षभराचा पगार आहे. फॉर द फिजिकल इयर प्रिव्हियस इयर 2018-19 he received an amount ₹1,20,000. बरं, मागच्या वर्षी त्याला किती रुपये मिळाले? 1,20,000 ॲज ॲडिशनल पे पर्टेनिंग previous year 2016-17 in the financial year 18-19. What will be the total on income of Mr. Kamlesh if his income from other source ₹1,80,000? Okay. Previous year 2018-19 चा इन्कम त्याचा 1,80,000 अदर सोर्स आहे. त्याला सॅलरी 6,80,000 मिळाले आणि मागच्या वर्षीचे 1,20,000 मिळाले. म्हणजे या सर्वांची बेरीज एवढी अमाऊंट त्याची टॅक्सेबल असेल. पाहूया आपण.
सर्वांची बेरीज म्हणजे 86 अधिक 21 7 8 लाख 8 लाख 9 लाख 9 लाख 80,000 हे उत्तर यायला पाहिजे. 86 89 आणि 48 तर उत्तर आहे 9,80,000. ओके, पुढचा क्वेश्चन. सॅलरी इन्क्लुड्स बेसिक पे प्लस डीए म्हणजे डिअरनेस अलाउन्स, पार्ट फॉर्मिंग ऑफ रिटायरमेंट बेनिफिट प्लस पर्सेंट कमिशन, फिक्स पर्सेंट कमिशन इन द कॅल्क्युलेशन ऑफ. मित्रांनो, सॅलरीचं हे सूत्र आपण केव्हा वापरतो, काय कॅल्क्युलेशन करताना, तर 3 पर्याय दिलेले आहेत पहा. हाऊस रेंट फ्री अकोमोडेशन साठी, हाऊस रेंट अलाउन्स साठी, का व्हॅल्युएशन ऑफ मोटर कार साठी. मित्रांनो, जे रेंट फ्री अकोमोडेशन साठी आपण 6 गोष्टींची बेरीज घेत असतो आणि हाऊस रेंट अलाउन्स मध्ये आपण बेसिक पे प्लस डीए प्लस पर्सेंट कमिशन घेत असतो, म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स हे त्याचं उत्तर असेल. आणि व्हॅल्युएशन ऑफ मोटर कार साठी आपण सॅलरी कॅल्क्युलेट करतच नाही, म्हणजे बी हा पर्याय उत्तर आहे. ओके, मिस्टर एक्स रिसीव्ह ग्रॉस सॅलरी ऑफ ₹50,000 पर मंथ. ओके, 50,000 रुपये पर मंथ आहे. इन द प्रिव्हियस इयर 1920 द सॅलरी ऑफ फेब्रुवारी अँड मार्च 2020 वॉज पेड इन द मंथ मे 2020. पुढच्या वर्षी मिळाले, मे 2020 म्हणजे नेक्स्ट इयर सुरू झालेलं आहे. फाइंड द टोटल टॅक्सेबल सॅलरी. मित्रांनो, ड्यू बेसिस नुसार 50,000 रुपये एका महिन्याचे म्हणजे 12 महिन्याचे 6 लाख रुपये उत्तर याचं यायला पाहिजे. यस, पहिलाच पर्याय आहे 6 लाख का 1 लाख का 5 लाख, तर याचं उत्तर 6 लाख. इनडेफिनिट 6 लाख रुपये त्याची टॅक्सेबल सॅलरी असेल. ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन. एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू द फॉलोइंग डॅश डॅश प्रॉव्हिडंट फंड इज फुल्ली एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स. कोणत्या प्रकारच्या प्रॉव्हिडंट फंड मध्ये एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन फुल्ली एक्झेम्प्टेड असतं, ते असतं सरकारी प्रॉव्हिडंट फंड मध्ये, म्हणजे स्टॅट्युटरी. पाहूया उत्तर. अनरेकॉग्नाइज, स्टॅट्युटरी, रेकॉग्नाइज, तर त्याचं उत्तर स्टॅट्युटरी येईल. ओके, पुढचा प्रश्न. डॅश डॅश अलाउन्स इज अलाउड टू डिडक्शन ओनली गव्हर्नमेंट एम्प्लॉई. फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉई साठीच हा अलाउन्स डिडक्शन असतो. डिडक्शन, नॉट एक्झम्पशन. तर कोणता अलाउन्स आहे तो? ट्रॅव्हलिंग अलाउन्स का एंटरटेनमेंट अलाउन्स का फिक्स मेडिकल अलाउन्स. मित्रांनो, एंटरटेनमेंट अलाउन्स याचे तुम्हाला नियम माहित आहे, जे फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉईलाच डिडक्शन असतं. ओके, करेक्ट आन्सर एंटरटेनमेंट अलाउन्स. पुढचा क्वेश्चन. मिस्टर शरद हु रिटायर्ड इन 2018. बर, रिटायर्ड झाला, शिफ्टेड टू मलेशिया. ओके, ही वॉज अन एम्प्लॉई इन मलेशिया अँड रिसिव्हिंग सॅलरी. तर तो मलेशियामध्ये आता नोकरीला लागलेला आहे. ऍडिशनल ही वॉज ऑल्सो पेड पेन्शन फ्रॉम इंडियन कंपनी. मग तो इंडियन कंपनीतून पेन्शनही घेतो. विच इन्कम विल बी टॅक्सेबल इन इंडिया अंडर द हेड ऑफ सॅलरी. तर त्याचा कोणता इन्कम टॅक्सेबल धरला जाईल? पर्याय पाहूया आपण. बोथ अमाऊंट ऑफ सॅलरी इन मलेशिया अँड द पेन्शन फ्रॉम इंडिया, म्हणजे त्याची मलेशियातली सॅलरी आणि इंडियन पेन्शन दोन्ही टॅक्सेबल होतील. का पेन्शन विल बी टॅक्सेबल इन इंडिया. पेन्शन ही कुठली आहे? इंडियन आहे, म्हणून ते पेन्शन फक्त टॅक्सेबल होईल का दोन्ही टॅक्सेबल नाही होणार. मित्रांनो, इंडियाच्या इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार फक्त इंडियन पेन्शनच टॅक्सेबल होईल, म्हणजे त्याचा पर्याय बी आहे. पहा, इथे पर्याय क्लिक केलेला नाही. ठीक आहे, बी नावाचा जो पर्याय आहे तो त्याचा आन्सर आहे. फॉलोइंग, पुढचा प्रश्न. फॉलोइंग आर एक्झाम्पल्स ऑफ फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस. कोणतं एक्झाम्पल आहे फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सचं? पाहूया. फिक्स मेडिकल अलाउन्स का चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स का हाऊस रेंट अलाउन्स. तर फुल्ली टॅक्सेबल फक्त फिक्स मेडिकल अलाउन्स आहे. ओके, राईट. त्यानंतर पुढचा पर्याय प्रश्न. द टर्म एसएससी इज डिफाईन अंडर सेक्शन अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट. मित्रांनो, सेक्शन लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला, यावरही बरेच प्रश्न येऊ शकतात. एसएससी ला सेक्शन कोणता आहे पहा? सेक्शन 2(9) का सेक्शन 2(7) का ते सेक्शन 2(31). आपल्याला माहिती आहे एसएससी म्हणजे सेक्शन 2(7). ओके, त्यानंतर द टर्म असेसमेंट इयर. असेसमेंट इयरला कोणतं सेक्शन आहे? तर 2(31) का 2(7) का 2(9). आता 2(7) तर डेफिनेट नाही, कारण ते एसएससीचा आहे. मग इथं 2(9) हा पर्याय आहे असेसमेंटचा. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, याच्यावरती 100% एक तरी क्वेश्चन आहेच. ठीक आहे. द टर्म प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयरला कोणतं सेक्शन आहे?
2.9 तर नाहीच, कारण 2.9 कसला आहे असेसमेंट इयरचा. सेक्शन 2.31 माहित नाही. 2.3 नाही, सेक्शन 3 हे प्रिव्हियस इयरचं सेक्शन आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. द टर्म पेन्शन पर्सन इज डिफाईन. पर्सन कशा कोणत्या सेक्शन नुसार जातं? सेक्शन 2.31 असू शकतं, 2.7 तर माहिती आहे कशाचं येते, आणि 2.9 म्हणजे याचं उत्तर 2.31 आहे. का? कारण 2.7 कसलं होतं, 2.9 कसलं होतं, हे आपले झालेले आहेत. ओके, 2.31 हे उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, द टर्म पर्सन इन्क्लूड अंडर सेक्शन 231 ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट. पर्सन मध्ये काय काय इन्क्लूड होतं? तर ॲन इंडिव्हिज्युअल, अ हिंदू अनडिवायडेड फॅमिली, अ फर्म, अ कंपनी, एवढ्यांना पर्सन म्हणतात. का बोथ ऑफ ए अँड सी? ठीक आहे, ए तर आहेत, पण सी काय आहे ते पाहावं लागेल आपल्याला. ॲन असोसिएशन ऑफ पर्सन फॉर बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल, लोकल ऑथॉरिटी अँड एव्हरी आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन. मित्रांनो, असोसिएशन ऑफ पर्सन, आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन म्हणजे मंदिर असेल, गॉड गॉडेसेस असेल, हे सुद्धा पर्सन आहे. म्हणजे याचं उत्तर बोथ ए अँड सी हे उत्तर येईल. ओके, राईट आन्सर. डॅश डॅश इयर इज द प्रिव्हियस इयर अंडर सेक्शन 2.3 ऑफ इन्कम टॅक्स. प्रिव्हियस इयर कशाला म्हणतात? द इयर इन विच इन्कम इज अर्न. ओके, हेच उत्तर आहे. ज्या वर्षामध्ये आपण इन्कम मिळवला त्याला प्रिव्हियस इयर म्हणतात. का? द इयर प्रिसिडिंग द इयर इन विच इन्कम इज अर्न, ज्या वर्षामध्ये इन्कम मिळवला त्याच्या अगोदरच्या वर्षाला प्रिव्हियस इयर म्हणतात का? द इयर सक्सेडिंग द इयर इन विच, सक्सेडिंग तर नाही, याचा पर्याय काय आहे? ज्या वर्षामध्ये आपण इन्कम मिळवला त्याला प्रिव्हियस इयर म्हणायचं. ओके, राईट आन्सर आहे. पहा पुढे, डॅश डॅश इयर इज द असेसमेंट इयर अंडर सेक्शन 2.9. असेसमेंट इयर कशाला म्हणायचं? द इयर इन विच इन्कम इज अर्न, हे तर प्रिव्हियस इयर असतं. द इयर प्रिसिडिंग, मागचं वर्ष तर नसतं. द इयर सक्सेडिंग, दिस इज आन्सर. ओके, ज्या कालावधीत आपण इन्कम मिळवला त्याच्या पुढच्या वर्षाला असेसमेंट इयर म्हणतात. म्हणजे पर्याय सी हे तुमचं उत्तर आहे. द टर्म इन्कम इज डिफाईन अंडर सेक्शन डॅश डॅश अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट. इन्कम कोणत्या सेक्शन नुसार म्हणतात? सेक्शन 224 का सेक्शन 2.7 का सेक्शन 2.9? मित्रांनो, 2.7 आणि 2.9 तर माहिती आहे आपल्याला, म्हणजे याचा आन्सर डेफिनेट 2.24 आहे. ओके, पुढे, आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटस ऑफ पर्सन फ्रॉम द फॉलोइंग. इनकरेक्ट स्टेटस कोणता आहे, चुकीचा पर्याय कोणता आहे ते शोधायचं आहे आपल्याला. DCM लिमिटेड, ॲन असोसिएशन ऑफ पर्सन. आता नावच लिमिटेड आहे म्हणजे ही कंपनी आहे नाव, मग कंपनी त्याला असोसिएशन म्हटलं म्हणजे हेच उत्तर आहे, चुकीचं आहे. जॉईंट फॅमिली, मिस्टर वाय, मिसेस वाय अँड 3 सन. ओके, हिंदू अनडिवायडेड फॅमिली आहे, बरोबर आहे. आणि गुडविल ऑर्चिड कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, ओके, असोसिएशन पर्सन, सी पण बरोबर आहे. म्हणजे ए पर्याय चुकीचा आहे पहा, आणि तोच आपल्याला शोधायचा आहे. आन्सर आहे ए. ओके, द टर्म एसएससी इन्क्लूड डॅश डॅश अंडर सेक्शन 2.7. एसएससी म्हणजे कोण? अ पर्सन बाय हुम इन्कम टॅक्स ऑर एनी अदर सम ऑफ मनी पेबल अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट. बरोबर आहे, यालाच एसएससी म्हणतात. सी आहे, एनी पर्सन टू सम रिफंड फ्रॉम इन्कम टॅक्स डिपार्टमेंट इज ड्यू. अरे हे पण उत्तर आहे. मग बी काय? हा, बोथ ए अँड सी. म्हणजे दोनही, ज्याला इन्कम टॅक्स चार्ज केलं जातं तोही एसएससी आहे, आणि ज्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट करून काहीतरी रिफंड मिळतं तोही एसएससी आहे. म्हणजे दोन्ही पर्याय आहे. आन्सर बोथ बी, ए अँड सी. ओके, त्यानंतर स्टँडर्ड डिडक्शन ऍज पर सेक्शन 16 AY 2020-21 इज. या वर्षी 2020-21 या असेसमेंट इयरला स्टँडर्ड डिडक्शन किती आहे? तुम्हाला माहिती आहे 50,000 रुपये आहे, 40,000 का 25,000 का 50,000? ओके, राईट आन्सर 50,000. ओके,
इन्कम टॅक्स रेट इन द असेसमेंट इयर इज ऍप्लिकेबल ॲट रेट्स फिक्स बाय. बर, म्हणजे दरवर्षीच्या असेसमेंट इयर साठी इन्कम टॅक्स रेट कोण फिक्स करतं? काय काय आन्सर आहे? इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार ओके असू शकतं, रिलेव्हंट अॅन्युअल फायनान्स ऍक्ट ओके, बोथ ए अँड बी. इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार आपल्याला नाही, जे दरवर्षी रेट ठरतात ते रिलेव्हंट अॅन्युअल फायनान्स ऍक्ट ठरवतो. रिलेव्हंट फायनान्स ऍक्ट पाहूया. यस, दिस इज आन्सर ओके. मित्रांनो पुढचा प्रश्न, नेट टॅक्सेबल इन्कम अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट इज ग्रॉस टॅक्सेबल इन्कम मायनस ग्रॉस टॅक्सेबल इन्कम मायनस डिडक्शन 80C नुसार असतात तेवढे सगळे. पाहूया. हे बघा, तेच पर्यायाला पाहिला, डिडक्शन अंडर सेक्शन 80C टू 80U अंडर चॅप्टर 6A ओके. ऍडव्हान्स टॅक्स हे आपण ग्रॉस टॅक्सेबल इन्कम मधून नाही मायनस करतो, आपण जो इन्कम टॅक्स आहे तो त्यातून मायनस करतो, राईट ना ओके. त्यानंतर एक्झम्पशन अंडर सेक्शन 3 नाही, याचं उत्तर पर्याय ए ओके. मित्रांनो, तुमचा खरंच अशा पद्धतीच्या व्हिडिओने जर अभ्यास होत असेल तर हे व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा. आणि मी आणखी एकाच व्हिडिओमध्ये खूप सारे प्रश्न टाकू शकत नाही, फार तर फार 20 ते 30 प्रश्न मी टाकू शकतो. त्यामुळे मी व्हिडिओची संख्या वाढवतो आहे. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला नक्कीच आणखी भरपूर इन्फॉर्मेशन लवकरात लवकर मिळेल. ठीक आहे. इन्कम टॅक्स इज अ डॅश डॅश टॅक्स ऑन इन्कम ऑफ अ पर्सन. अॅन्युअल इन्कम, मंथली का क्वार्टरली? अॅन्युअल असतं ओके ओके ठीक आहे. पुढचा प्रश्न, लोकेट द असेसमेंट इयर 2019-20 फॉर मिस्टर ए हु अर्न इन्कम फ्रॉम एप्रिल 2018 टू नोव्हेंबर 2018. एप्रिल 18 ते नोव्हेंबर 18 म्हणजे याचं असेसमेंट इयर असेल 2019-20. लोकेट द असेसमेंट इयर ओके. असेसमेंट इयर म्हणजे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 20 असं उत्तर येईल. पहा, 1 डिसेंबर नाही, 1 जानेवारी नाही, 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 असेसमेंट इयर ठरलेला आहे ओके. मित्रांनो, तुमचा खरंच अशा प्रकारच्या व्हिडिओतून खरंच तुम्हाला हेल्प होत असेल तर मला कमेंट मध्ये टाका. तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रश्न पाहिजे असेल त्याचीही तुम्ही मागणी केली, मला सांगितलं कमेंट मधून, तरीही मी तुम्हाला त्या पद्धतीचे व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल ओके. यस, दिस इज आन्सर 1 एप्रिल. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ओके. गुड बाय, बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम.